असं काही नाही आहे ते की 2 वर्षानंतर मंत्री बनवतो अशा प्रकारचा दादांनी बोललोच होता आणि त्या दृष्टीने आम्ही थांबलेले आहोत आणि बनवू आपण मंत्री असं आहे. आपला जिल्हा विकास झाला पाहिजे हाच माझा मुद्दा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सभा घेत आहोत आणि येणारा नगर परिषद आणि जिल्हा परिषदमध्ये महायुतीचा अध्यक्ष बसला पाहिजे हेच आमचा भावना आहे. कालचं तुमचं शक्ती प्रदर्शन होतं, मोठी गर्दी जमवली, मोठ्या संख्येने लोक आले होते, 25,000 लोक तुमच्या सभेला होते कालचं. नाही लोक भरपूर आहेत कारण की जिथे काम होते तिथे लोक येतात. काम करणारा व्यक्ती हा महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीने गर्दी फार मोठा अपेक्षापेक्षा जास्त होता. शक्ती प्रदर्शन काल पक्षप्रवेशही केले तुम्ही. आणि पक्षप्रवेश म्हणजे विद्यार्थी संघटना फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित असलेला हा विभाग आहे जिल्हा आणि त्या दृष्टिकोनातून ते आल्यामुळे आम्हाला आणखीन अधिकचे सीट आपल्याला काढू शकतो. बाकी विदर्भातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत काय पक्ष काय चर्चा करते काय? नाही आता मी चाललो आता दादाकडे उपमुख्यमंत्री साहेब आणि तिथे आम्ही चर्चा करणार आहोत काय आपल्याला इथे विदर्भामध्ये काय करता येईल त्या दृष्टिकोनात चर्चा करून मग उद्या आमचा बैठक आहे पक्षाचा आणि त्या दृष्टीने निर्णय होईल. उद्याची जी बैठक आहे ती कशाबाबत आहे कोणती नसते? नाही दर मंगळवारी बैठक असतो परंतु उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही ते सगळं व्यूहरचना काय आहे आमचा या निवडणुकीबद्दल चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा हा 2 जिल्ह्यामध्ये आपण जबाबदारी घेऊ आणि काम करू. निवडणुकीत लढताना महायुतीत मित्र पक्षांची काय भूमिका असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही आता मी बोललो की आपण सगळे बसलं पाहिजे आणि महायुती जिथे होत असेल तिथे युतीचे उमेदवार ठेवू बाकीचं आपण मैत्रीपूर्ण लढत लढू. हां नाही आता जिथे जिथे होईल शक्य ते आपण जास्तीत जास्त महायुतीचे उमेदवार कसा निवडून येतील आपलं एकच आहे की तिन्ही पक्षाचे महायुती करून आपण लढलं पाहिजे आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे आपण महायुती करू आणि जिथे नसेल तिथे आपण मैत्रीपूर्ण लढत लढू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.